व्हीव्हीपॅटच्या 100% मोजणीबाबत उद्या निकाल निघणे अपेक्षित आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये व्हीव्हीपॅटच्या 100% मोजणीबाबतची याचिका सध्या या याचिकेवरची सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि उद्या याबाबत न्यायालयाकडून निकाल सुनावला जाण्याची शक्यता आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, किती महत्त्वाचा असणार आहे हा निकाल? 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी हा अत्यंत महत्त्वाचा आणि दिशादर्शक निकाल असणार आहे। आतापर्यंत एखाद्या मतदारसंघामध्ये जर आपण विचार केला तर मतमोजणीची असते, त्याच्यापैकी रँडमली 5 व्हीव्हीपॅट मशीनची मोजणी केली जात आहे। यामध्ये 100% व्हीव्हीपॅटची मोजणी केली जावी अशी मागणी करण्यात आली होती। मात्र यामध्ये आता ही मागणी मान्य करणार नाही अशी प्राथमिक माहिती मिळते। मात्र व्हीव्हीपॅटची संख्या वाढवली जाते आहे का? मतदारांनी वोटिंग केल्यानंतर जो लाईट पडतो 7 सेकंद, त्याच्यामध्ये मतदारांचं वोट कोणत्या पक्षाला गेलं आहे त्याचं त्याला माहिती मिळेल का? किंवा जी व्हीव्हीपॅट मशीन मधून चिठ्ठी बाहेर पडती ती चिठ्ठी हाताने घेऊन मतदार बॅलेट बॉक्स मध्ये टाकणार का? ह्याच्या संदर्भात त्याला परवानगी मिळतात का? या संदर्भात वेगवेगळा कल पडलेला आहे। आतापर्यंत या सगळ्यामध्ये व्हीव्हीपॅटच्या संदर्भात जी माहिती होती ती पूर्णपणे जगभरामध्ये काय स्थिती आहे याचा कल सर्वोच्च न्यायालयात या सुनावणी दरम्यान झालेला आहे। आणि यानंतर आता हा निकाल येतो दिशादर्शक म्हणून आणि टप्प्याटप्प्याने यामध्ये आपल्याला बदल होताना पाहायला मिळेल। कारण ज्या पद्धतीने व्हीव्हीपॅट या अगोदर ईव्हीएम मशीन सोबत नव्हतं ते अलीकडच्या काळात जोडण्यात आलं। त्यानंतर त्याच्यामध्ये 5 ईव्हीएम मशीनची मतमोजणी करण्याची परवानगी जी आहे, आदेश जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाने दिले। पुन्हा आता या सगळ्या प्रकरणावरती सुनावणी होत आहे आणि यामध्ये जे टेक्निकल प्रश्न आहेत त्या टेक्निकल प्रश्नांचं समाधान जनतेला होणं गरजेचं आहे। त्याचबरोबर हे समाधान नेमकं कसं केलं जातं आणि उद्या नेमकं काय निकाल येतो हे बघणं खूप महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद शिवाजी तूर्त या सविस्तर माहितीबद्दल।